आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी नवरा बायको आहोत. त्याने जे नाव सांगितलं तेच नाव लिहिलंय वडिलांच्या जागी. पहिली गोष्ट तर आम्ही नवरा बायको नाही आहोत. मंगळसूत्र दिसते तुम्हाला माझ्या गळ्यात? मंगळसूत्र त्याचा काही संबंध नाही राहिला हल्ली. मंगळसूत्र पण न घालण्याची फॅशन झाली आता. तुम्हाला माहित नाही का? त्या स्त्री मुक्तीवाल्या बायका कुठे घालतात? ते तर सोड. लग्न न करता सिंगल मदर होण्याची नवीन फॅशन आली आहे हल्ली. ही सगळी फॅशन ना तुम्ही दोघी करत असाल. प्रत्येकाचं आयुष्य सारखं नसतं. कुणाची लाईफ कशी आहे, कुणी काय फेस केलंय, कोण कुठल्या फेज मधून आले ना याची कल्पना नसताना कोणावरती कमेंट करणं आणि हे असं सगळे अपभ्रंश करणं चुकीची गोष्ट आहे. हो, आजकालच्या बायका काही कमी नसतात. आणि आम्हाला लेक्चर देऊ नका. वडिलांचं नाव लिहायचंय ना, सांगा. माहिती आहे ना वडिलांचं नाव? चौका पुढे सांगूया सगळ्यांना की पाप आहे मी साविता. माझ्या मुलीबद्दल वेडवाकडं बोलायचं नाही. काय वडील रडी लागले तुम्ही? आईचं नाव लावणं सुद्धा कायदेशीरच आहे. बापाच्या जागी आईचं नाव लावलं तर काय फरक पडतो? हो, कायदा बिदा मला शिकवू नका. इथे फक्त इथलाच कायदा. तुम्हाला खरंच कल्पना नाही का तुम्ही कोणाशी काय बोलताय ते? तुम्ही कोणी असाल पण मुलीचं नाव लिहिण्यासाठी वडिलांचं नाव हे लागतंच. तुम्हाला काही कामधंदे नसतील पण मला काम आहेत. चला, नवीन कार्ड बनवून देते तुम्हाला. मुलीच्या वडिलांचं नाव सांगा. हो, काहीतरी नाव असणारच ना? आहे की नाही सांगताय ना? आणि मॅडम, मुलीच्या वडिलांचं खरं नाव सांगा. रेकॉर्डला लागेल. त्याशिवाय काही कार्ड बनणार नाही. आहे ना नाव की माहित नाहीये? अहो सांगा ना मुलीच्या वडिलांचं नाव. कशाला हवंय वडिलांचं नाव? हा, कशाला हवंय वडिलांचं नाव? ते तुमच्या रूलबुक मध्ये लिहिलंय का? दाखवा दाखवा दाखवा, रूलबुक दाखवा तुमचं. द्या. अहो, कोणत्या जगात राहताय तुम्ही? आणि एक बाई असून दुसऱ्या बाईला तुम्ही काहीही बोलताय, वाटेल ते बोलताय. हो, इनफॅक्ट यू शुड बी प्राऊड ऑफ हर. एकट्याने मूल वाढवणं काही खायचं काम नसतं. ते जे करतायत, तुम्हाला रिस्पेक्ट असला पाहिजे यांच्याबद्दल. आणि राहिली गोष्ट कायद्याची. कायद्याप्रमाणे एक बाई आपल्या मुलीच्या नावापुढे तिचं नाव लावू शकते. वडिलांचंच नाव पाहिजे असं कुठेच लिहिलेलं नाहीये. समजलं? आणि हे बघा, तुम्ही दोघींनी यांची माफी मागितली पाहिजे. इन्सल्ट केला तुम्ही त्यांचा. सर, तुम्हाला आतमध्ये बोलवलं डॉक्टरने. सर चला, लवकर बोलवलंय. अहो, तुम्ही काय भाषणबाजी करताय? तुमच्या पायाखाली काय जाळ लागले तो बघा आधी. अख्ख्या जिल्ह्याला तुमची स्टोरी माहित आहे. आधी दारू पिऊन गाडी चालवलीत, त्यात बायकोला गमवून बसलात. सस्पेंडेड झालाय तुम्ही डीएसपी साहेब. ही बाचाबाची सोडा आणि गेलेली नोकरी वेली कमवा. टाइम खोटी करू नका. उशीर होतोय आम्हाला. उरका लवकर. चला, पुरे झालं तुमचा टाइमपास. कार्ड बदली करून देते.
आरोह म्हणालाच होता, सावी बाबांचं नाव लावत नाही म्हणून. नक्कीच काहीतरी सिरियस असणार. माझ्यासारख्या माणसाला आरोपांचा इतका त्रास होतो, या एकट्या बाईला किती जड जात असेल हे सगळं. तुम्ही नका लक्ष देऊ. मी त्या लोकांना काही कामधंदे नसतात ना, ते काही बोलत राहतात. ते बोलतात ना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का थँक्यू, माझ्या बाजूने उभे राहिलात म्हणून. इफ यू डोंट माइंड, मी तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारू? तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं, म्हणजे तुम्हाला पेनड्राईव्ह द्यायचा होता. हो, पेनड्राईव्ह. या पेनड्राईव्ह मध्ये साहेबांची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही बघू शकता. थँक्यू. एडी सर? आरो ते बाबा ना? या हॅलो. आय मीन तुम्ही इथे ऑल गुड? नाही, काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही. प्रॉब्लेम काय, फक्त काय घरात एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता, तर ड्रेसिंग करायला आलो होतो. हो गॉड. काही सिरियस नाहीये? नाही, नथिंग सिरियस, नथिंग सिरियस. म्हणजे तुम्हाला शाळेला सुट्टी? नाही, आज शाळेला सुट्टी नाही. आज तर शाळेत मी काही करून जाणार आहे. म्हणजे आय मीन काय, मुलं सुद्धा सतत एडीसर करत असतात आणि मला सुद्धा चेंज पडत नाही हो त्यांना भेटल्याशिवाय. एक्झॅक्टली राईट. ते थोडं बॉन्डिंग झालेलं असतं.